राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। 57 मुली पुन्हा आजारी, कनाशी आश्रमशाळेतील घटना, मुलींनी मांडली सत्य घटना। कशामुळे झाला त्रास? आम्हाला जेवणातूनच त्रास झाला असल्याचा आरोप मुलींनी केलाय। प्रशासन करतंय प्रकरण झाकण्याचा प्रयत्न। कनाशी आश्रमशाळेतील 57 मुली आजारी पडल्या असून उपचारासाठी दाखल झाल्यात। कळवण रुग्णालय 26 मुली, ग्रामीण रुग्णालय अभोणा 16 मुली, प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशी 15 मुली उपचारासाठी दाखल आहेत। शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी कनाशी आश्रमशाळेत मुलींची भेट घेऊन विचारपूस केली। मात्र शाळा प्रशासनाच्या बाजूने बोलणाऱ्या ठराविक मुलींना मंत्र्यांसमोर बसविल्यामुळे शाळा प्रशासनाचे पितळ झाकण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे। लोकशाही 18 न्यूज साठी बापूसाहेब देवरे, कळवण। जेवण केल्यावर तुला उमेट झाली की तुला जाते तू की तुला शाळेत आहे पोट पण दुखत होतं मुळे ते खाल्ल्यावरच असं झालं। काय त्रास झाला? म्हणजे चिक्की आणि बिस्किट खाल्ल्यावरच झालं ना? गाडी पण झाली म्हणजे मग ते फूड पॉइझनिंगच झालं। चिक्की एकदम खराब होती, खराब वास येतो। हां बर बर। कधी खाल्लं होतं तू? परवाच्या दिवशी भाजी होती, असं भेंडीची भाजी नको बनायला पाहिजे होती, आपण घरी बनवतो ना खायला चिक्की, मग आपण चेक करायचं। पण माझं मत असं आहे दादा, दुसरं काही नाही। ज्या दिवशी अधिकारी ते आले होते, जे बाहेरून डबे होते तेच त्यांनी खाल्लं पाहिजे होतं, मग समजलं असतं का काय आहे काय नाही असं। तरी मोठं कसं आहे, कोणतं काय उपयोग झालं नाही ना। म्हणजे मंत्री आले म्हणूनच तिथे जेवण बनवलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा, तिथं स्वयंपाक नाही केलं पाहिजे होतं, जे बाहेरून डबे होते तेच त्यांना चाललं पाहिजे होतं। आणि चिक्की आणि बिस्किटमुळे झाले, चिक्की बिस्किटमुळे आणि ते बाहेरचे डबे त्याच्यामध्ये पण झाले, कारण की ते भात पण आंबट वास मारत होतं, भेंडी पण वास मारत होती, भात पण वास मारत होती। सर्व गोष्टी ना मी स्वतः खाल्लेल्या तिथे, त्या दिवशी गेले ना घ्यायला, त्या दिवशी मी स्वतः खाल्लेल्या तिथे। ताई, मंत्री महोदयांनी मुलींना विचारल्यानंतर पाहणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे का हा व्हायरल इन्फेक्शन आहे। व्हायरल झालं असतं तर आम्हाला पण झालं असतं, थोड्या मुलींना कसं काय झालं, एखादीला थोडं काय होतं का? तुमचं म्हणणं काय, कशामुळे झालं मग काय म्हणणं? त्याच्यामुळे चिक्की बिस्किटमुळे झाले, म्हणजे विष बाधेचा प्रकार आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, कारण ते परिस्थिती बोलतायत ना का जेवणामध्ये आंबटपणा येत होतं, बिस्किटमध्ये सर्व गोष्टी। मग असं नाही केलं पाहिजे, दुर्लक्ष नको केलं पाहिजे असं। आणि कसं का आता त्यांच्या विश्वास खाली काय पाठवा मी शाळेत? शिक्षकांशी वगैरे काही बोलणं झालं का तुमचं? शिक्षक शाळेचे नाही, काय तसं काय बोलणं झालं नाही। शिक्षक भेटायला नाही आले का तुम्हाला? हा, ते एक सर आले होते, त्यांचं खूप सहकार्य ते आमचं, येतात जातात, ते हाय तिथेच येते। त्या मुलीला जेवणामुळे आणि चिक्कीमुळे वीज बाधा असं काहीतरी झाले। आणि माझी वहिनी ती 2 दिवसापासून शाळेत जात होती, पण काल गेली होती, मुख्याध्यापकांनी त्यांना भेटू दिलं नाही। मुलीला? हो, मुलीला भेटू दिलं नाही। आम्ही जे काही उपचार ते आम्ही करू म्हणे। मग इथं कोणी त्यांनीच आणलं? हो, त्यांनीच आणलंय। आम्हाला सकाळी 8-7:30 वाजता फोन केलाय। परंतु तुम्ही म्हणता का त्या अन्नातून झालं, परंतु मंत्री साहेब आले, त्यांचं म्हणणं आहे की व्हायरल इन्फेक्शन आहे, अन्नातून त्यांना विषबाधेसारखा प्रकार झाला नाही, ते मान्य आहे का तुम्हाला? नाही, अन्नामुळेच झालं? अन्नामुळे झालं। काय तुम्हाला आणि काय बिस्किटमुळे सांगता येते? काय वाटतं तुम्हाला? बाहेरचं जेवण येतं ते तुम्हाला मुलांना दिलेलं चालेल का तिथंच जेवण बनवून मुलांना दिलं पाहिजे? काय वाटतं? जेवण बनवून दिलं पाहिजे, बाहेरचं जेवण नको पाहिजे? नको पाहिजे। सर, काय सांगाल? कनाशी आश्रम शाळेत मुलींना आजारपण जाणवू लागलं, त्या अनुषंगाने तुमच्याकडं पहिले किती ॲडमिट होते आणि आता सध्याचे विद्यार्थ्यांनी किती ॲडमिट आहे? आमच्या इथं उज्ज्वला रुग्णालय कळवण येथे शाळेतील
कालपर्यंत 22 मुली आपण इथं ॲडमिट करून उपचार चालू केलेले आहेत आणि परत संध्याकाळी रात्री 12 नंतर 4 मुली इथं आलेल्या आहेत. त्यांना आपण ॲडमिट करून त्यांची रक्त तपासणी केलेली आहे व त्या सगळ्यांना उपचार चालू आहे. आणि सध्या सगळ्यांना बालरोग तज्ज्ञ यांनी तपासली असून आणि तपासणी करून उपचार चालू आहे. सध्या त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे. जसं जसं पेशंटला त्या लोकांना बरं वाटेल तसं तसं आम्ही त्यांना डिस्चार्ज करू आणि पुढे सर्व उपचार चालू आहे. त्यांचे जे रिपोर्ट आलेले आहेत, काही रिपोर्ट आम्ही अधिकाऱ्यांना विचारले, ते दूषितेमुळे पाण्याच्या झालेले आहेत. तसं विषबाधा वगैरेचे प्रकार तुमच्या निदर्शनास आले का? सध्या प्रथम दर्शन तसं काही वाटत नाही आहे. आमच्याकडे जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये तापाचे लक्षण दिसत आहे. व्हायरल फिवर आपण त्याला म्हणू शकतो आणि उपचार चालू आहेत एवढं सांगू शकतो. काल विद्यार्थिनी आल्या, कालची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या घडीला काय? नाही, कालपासून आला त्यांना आपण इथं उपचाराबरोबर योग्य आहार आणि व्यवस्था केलेली आहे. जसं जसं त्यांना आहार आणि पाणी औषधाबरोबर जाईल तसं त्यांच्यात सुधारणा होत आहे.